नमस्कार, स्वागत आहे तुमचं पूजा चिमटे चॅनलवर आणि पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण जाणार आहोत जुन्नर तालुक्यामधील प्राचीन अशा कुकडेश्वर मंदिराकडे। हे मंदिर जुन्नरपासून 17 किलोमीटर अंतरावर आहे। या मंदिरामुळे प्राचीन शिल्पकला आपल्याला पाहायला मिळते। कुकडेश्वर मंदिर हे पूर्ण दगडी मंदिर असून त्या मंदिरांच्या भिंतींवर वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प कोरलेले आढळून येतात। पहिले या गावाचे नाव पूर असे होते, पण नंतर कुकडी नदी आणि कुकडेश्वर मंदिर यामुळे या गावाचे नाव कुकडेश्वर असे पडले। हे मंदिर डोंगरांच्या कुशीत वसलेले आहे। ही आहे कुकडी नदी। याच नदीवर माणिकडो धरण बांधले गेलेले आहे। हा आहे मंदिराचा परिसर आणि ते डोंगर दिसतात दोन। त्या डोंगरांच्या मध्यभागून कुकडी नदीचा उगम झालेला आहे। आता आपण मंदिराजवळ आलेलो आहोत। मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे एक पूर्ण दगडी मंदिर असून मंदिराच्या आतून बाहेरून कोरीव काम केलेले आढळून येते। तसेच हे मंदिर पश्चिमामुख मंदिर आहे आणि हे मंदिर कलाकुसर आणि शिल्पवैभवाने नटलेले आहे। साधारणतः हे मंदिर इसवी सन 750 ते 850 च्या दरम्यान शिलाहाराने बांधलेले आहे असा उल्लेख आढळतो। तरीही या मंदिराला पांडवकालीन मंदिर असे देखील म्हटले जाते, पण हे का हे अजून कोणाला उलगडलं नाही। तसेच मंदिराचे काम चालू असल्यामुळे मंदिरावर अजून कळस नाही। प्रत्येक महादेवाच्या मंदिराप्रमाणे मंदिरासमोरही नंदी महाराज बसलेले आढळून येतात। मंदिराच्या आतमध्ये जाताच सभा मंडप, नंदी मंडप, अंतराळ व मंदिराचा गाभारा अशा भागात मंदिराची रचना आढळून येते। मंदिराच्या गाभाऱ्यात दगडाची पिंड आहे, त्याच्यावर पितळ्याची पिंड बसून घेतलेली आहे। तसेच महादेव, त्रिशूळ आणि नागदेवांची मूर्ती देखील आढळून येते। हे मंदिर भारतीय स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे। मंदिरांच्या खांबांवर, भिंतींवर नर्तिका, शिवपार्वती किंवा वादक यांची शिल्प कोरलेले आढळतात। शिलाहार वंशाचे राजा झंज हे महादेवांचे खूप मोठे भक्त होते, म्हणून राजा झंज यांनी महाराष्ट्रातील 12 नद्यांच्या उगमस्थानावर 12 महादेवांच्या मंदिराची स्थापना केली। त्यातीलच कुकडेश्वर हे एक मंदिर आहे। तसेच या मंदिराला पांडवकालीन मंदिर का म्हणतात असे उलगडले नसले तरी असे सांगतात, पांडवकालीन पुरातन मंदिराचा या राज्यांनी आपल्या स्थापत्य कलेच्या आधारे पुनर्रचना, बांधणी केलेली असावी। तुम्ही पाहू शकता मंदिरांच्या भिंतीवर किती सुंदर अशी शिल्पकला कोरलेले आढळून येते। मंदिरांच्या भिंतींवर प्रत्येक दगडावर कोरीव काम केलेले आढळून येते। दारावरील कोरीव गणेशपट्टी, उंबरठ्याजवळ 2 कीर्तिमुखे, तसेच शिवपिंडीची पूजा करणारी पार्वती, गंगा अशी शिल्पे आढळून येतात। मंदिराचे काम चालू असल्यामुळे कळस, काही मूर्त्या बाजूला ठेवून दिलेल्या आढळून येतात। हे आहे मंदिराजवळचे तीर्थ। बरेच जण बोलतात कुकडी नदीचा उगम इथून झालेला आहे, परंतु खरं तर कुकडी नदीचा उगम हा सोनतीर्थ या डोंगरातून झालेला आहे। तर तुम्ही पण या मंदिराला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटू अशाच पुन्हा एक दुसऱ्या व्हिडिओमध्ये।